स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ताज्या घडामोडी। यवतमाळ जिल्ह्यात 10 नगर परिषदा आणि 1 नगर पंचायतीसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून आर्णी नगर परिषदेत सत्तेची जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। सर्व राजकीय पक्षांनी जोर लावलाय। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप प्रत्येक जण विकासाचे मोठमोठे आश्वासने देत मतदारांच्या दारात हजेरी लावतात, पण मतदार मात्र संतापलेला दिसतंय। निवडणूक आली की प्रभागाची आठवण येते, उरलेले 5 वर्ष कुठे गायब होतात असा सवाल ते विचारतात। मागील पंचवार्षिक मध्ये शिवसेनेकडे सत्ता होती, पण शहराच्या अपेक्षा फेल ठरल्या। नाल्या तुंबलेल्या, रस्ते खड्डेमय, पथदिवे बंद, मूलभूत समस्या जशाच्या तशाच। आर्णीत वाहतूक कोंडीची ही मोठा प्रश्न निर्माण झालाय। पावसाळ्यात अरुणावती नदीच्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी जागा नाही, असे भरपूर आव्हाने नागरिकांपुढे आहेत। या अडचणी कधी सुटतील? सत्ताधारी आणि विरोधक दोघे एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत असं मतदाराचं म्हणणं आहे। आता आश्वासनाचा मतदारांना पुरता वीट आलाय। विकास होईल यावर विश्वासच उरला नाही असे बहुतांश नागरिक बोलताना दिसतात। प्रश्न एकच, यंदाचे उमेदवार आणि भावी नगराध्यक्ष हे खरे आव्हान स्वीकारणार का? मतदारांचा खरा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार का? एक स्वतःचा व्यवसाय जरी माणूस एखादा स्वतःचा युवा वर्ग एखादा व्यवसाय जरी करतो म्हटलं, त्यासाठी नगर परिषदेत एखादी स्वतंत्र व्यवस्था किंवा स्वतंत्र जागा कुठेही उपलब्ध नाही। रस्त्याने कुठेही त्याने जर एखादा हे लावतो म्हटलं, एखादा गाडा लावतो म्हटलं तरी त्याची व्यवस्था नगर परिषदेने केलेली नाही। पार्किंग व्यवस्था पण नाही। आर्णी शहरातल्या इतक्या समस्या आहे, डम्पिंग ग्राउंड व्यवस्थित नाही। नवीन जे लेआउटला जितक्या लेआउटला मान्यता केली आहे त्या लेआउटमध्ये नाली काय, रस्तासुद्धा नाही। पावसाळ्यात तर पूर्ण चिखलमय असतात ते रस्ते। याकडे आजही सत्ताधारी म्हणा, सत्ताधाऱ्यांनी तर काही लक्ष दिलं नाही, पण विरोधक म्हणून त्यांनी पण तितक्या ठोस भूमिका त्या नगर परिषदमध्ये मांडली नाही। आमची मागणी इतकीच आहे की बा संपूर्ण आर्णीकराला आपण जो म्हणतो आम्ही टॅक्स भरतो, सगळ्या गोष्टी करतो, संपूर्ण आर्णीकराला सोयी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे। आर्णीची पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर मार्गी लागली पाहिजे। चांगल्या पद्धतीचं पाणी मिळालं पाहिजे। युवकांसाठी काहीतरी स्वतःच्या हाताला काम म्हणून एखादी विशिष्ट जागा उपलब्ध करून द्या। मार्केटसारखं एखादं यार्ड उपलब्ध करून द्या, जिथं स्वतःचा व्यवसाय थाटता येईल, बा 2 पैसे कमवता येईल। या पद्धतीचं काहीतरी उपाययोजना नगर परिषदेने आम्हाला करून द्यावी। आर्णीकरून हेच सांगणार की येणारा जो निवडून येणार त्यांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे, त्यामध्ये या लोकांनी केले पाहिजे। त्यामध्ये वाहतुकीची कोंडी आहे, त्यामध्ये डिवायडरच्या, त्यामध्ये रस्ते नाही, त्यानंतर अरुणावतीमध्ये जे पूर येते त्या पुरीचे संरक्षण बांध, अशा विविध डम्पिंग ग्राउंड, त्यानंतर अशाच वेगवेगळ्या समस्या आहेत। मागणी म्हणजे या लोकांनी आले तर सर्व सुंदर आणि स्वच्छ करून दाखवा। बाजूचाच आमचा एक तालुका आहे, दिग्रस तालुका, तो एकदम स्वच्छ आहे। त्यामध्ये डिवायडर, रस्ते सुरसुळीत, पण इथचे राजकारणी 9 वर्ष झाले, पण या लोकांचा विरोधक आहे तसेच आणि सत्ताधारी तसेच। त्यामुळे या कोणाचाच लक्ष नाही। येणाऱ्या जे लोक निवडून येणार त्यांना आमच्या या समस्या आहेत। सर्वात मोठी समस्या अशी आहे की वाहतूक कोंडी, आणि आर्णी हे शहर एकाच रोडवर बसल्यासारखा, त्याच्यामुळं वाहतुकीची कोंडी खूपच आहे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे। आणि तसंच वृद्ध आणि जे रिटायर झालेले लोक आहे यांच्यासाठी असं कुठं बसावं विसावं म्हणून असं काही कोणतं ठिकाण नाही। तसं बगीचासुद्धा नाही इथं आर्ण्यात। आतापर्यंत आले, निवडून गेले, तर त्यांनी काही लक्ष घातलं नाही। पुढारी येत आहे नवीन, आता आश्वासन तुम्हाला देईल, काय त्यांच्याकडनं अपेक्षा? काही अपेक्षा नाही। आतापर्यंत कोणच पूर्ण केलं नाही, तर हेच काय करतील? फक्त मतदान घेतील आमचं, चालले जातील, काय आपलं पेट भरतील आणि मोकळे होतील। काय मागणी आहे तुमची? काय मागणी आहे मला सांगा। या आर्णीच्या रोडनं लेडीज राहतात, माणसं राहतात, कोणाला लघवीला जायची समस्या जर असली तर एक तरी मुत्री दाखवून द्या मला। बस स्टँड सोडलं तर एक तरी जागा आहे का लघवीला जायसाठी? पुढील अपडेट्ससाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया। धन्यवाद।